मुंबईमधील मुंबई हायकोर्टाच्या गेट क्रमांक 3 वरती आपण आहोत आणि खरं तर सध्या आपण बघू शकतो की या न्यायालयीन कामकाजासाठी अनेक नागरिक जे असतात ते खरं तर हायकोर्टामध्ये येत असतात। आज सध्या वेगवेगळ्या ज्या गाड्या ज्या या ठिकाणी आहेत त्या पार्क केल्या आहेत आणि खरं तर एक धक्कादायक अशी घटना या ठिकाणी घडली की सीएनजीचा जो आहे तो या गाडीमधून लिकेज जाणं याचा वाद जो आहे तो या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वत्र पसरलेला होता। त्यामुळे साहजिकच इथल्या वातावरणामध्ये नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आहे ते जे पसरलेलं होतं। मात्र या ठिकाणी वेळीच दक्षता घेत या ठिकाणी अग्निशामक दल असतील किंवा हे सर्व गाडीचं रिपेअरिंग करणारे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्याकडून या गाडीचा जो सीएनजी लिकेज झाला होता ते मात्र काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। मात्र या घटनास्थळावरती जे प्रथमदर्शी आहेत ते या नागरिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नक्की साधारण काय प्रकार या ठिकाणी घडलेला होता? आम्ही इथे पार्किंगच्या इथे बसलो होतो तर अचानक आम्हाला गॅसचा वास यायला लागला, म्हणून आम्ही इतर तर बघायला लागलो की नक्की गॅसचा वास येतोय कुठून। मग एका ड्रायव्हरने सांगितलं की या गाडीचा गॅस लिकेज होतोय। मग त्या पार्किंगवाल्याकडे चावी होती, ती चावी ओपन करून आम्ही त्याचं बोनट ओपन केलं तर अतिशय उग्र वास येत होता आणि एकदम जोरात असा गॅस फ्लो होत होता। मग जाणकार नागरिक म्हणून मी लगेच फायर ब्रिगेडला कॉल केला। एक तत्पर फायर ब्रिगेडची गाडी आली, त्यांनी लगेच जे आहे ती यंत्रणा वापरून ते थांबवलं। त्याच्यानंतर पोलीस देखील आले आझाद मैदानचे, त्या पोलिसांनी देखील दखल घेतली या गोष्टीची आणि त्याच्यानंतर महानगर गॅसवालेही आले, त्यांनी सगळी पाहणी केली आणि आता हे सगळं थांबलेलं आहे। आता जे ओनर आहेत ते गाडी टोविंग करून गॅरेजला घेऊन जाणार आहेत। आपण बघू शकतोय खरं तर वेळीच दक्षता घेतल्यामुळं कुठला जो पुढचा जो अनर्थ होता तो टळलेला आहे। या ठिकाणी इथले जे घटनास्थळावर जे उपस्थित नागरिक होती त्यांनी अग्निशामक दलाला ही सर्व जी घटना आहे, जी माहिती आहे ती कळवली आणि लगेच अग्निशामक तात्काळ या ठिकाणी दाखल झाले। त्यांच्या माध्यमातून जी काही सीएनजी गळती होती ती रोखण्यात मात्र त्यांना यश मिळालं आहे। मात्र पुढील जो संभाव्य धोका होता तो मात्र टळलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, टी मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।